नमस्कार, मी प्राजक्ता जोशी. इंडी जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा पहिला पेपर आहे इंडियन एक्सप्रेस. सिडिशन म्हणजे देशद्रोहासंदर्भातला जो आपल्याकडे कायदा आहे, अगदी ब्रिटिश काळापासून चालत आलेला हा कायदा आहे आणि भारतीय दंडविधानाच्या सेक्शन 124A च्या अंतर्गत हा कायदा लागू करण्यात येतो. तर त्याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. त्याबद्दलच्या बातम्या आपण ऑलमोस्ट रोजच वाचत आहोत, कारण 5 मे पासून त्याबद्दलच्या महत्त्वाच्या सुनावण्या सुरू झालेल्या आहेत. या कायद्याच्या अगेन्स्ट हा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी काही संस्थांनी, काही पत्रकारांनी अशा याचिका दाखल केल्या होत्या. तर या याचिकांवर सुनावणी सुरू झालेली आहे. या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने या कायद्याचा पुनर्विचार करण्यासाठी वेळ मागितला होता सर्वोच्च न्यायालयाकडे. तर सर्वोच्च न्यायालयाने तो वेळ तर केंद्र सरकारला दिलेलाच आहे. त्याचबरोबर असं सुद्धा म्हटलेलं आहे की जोपर्यंत हे रिएक्झामिनेशनची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण होत नाही, जोपर्यंत केंद्र सरकार ह्याचा पुनर्विचार करत आहे, तोपर्यंत या कायद्याच्या अंतर्गत होणारे जे खटले आहेत किंवा ह्याच्या अंतर्गत ज्या केसेस रजिस्टर केल्या जातात तर त्या सर्व स्थगित करण्यात याव्या, ते सगळं थांबवण्यात यावं जोपर्यंत ह्याचा पुनर्विचार होत नाही तोपर्यंत. अतिशय ऐतिहासिक असा हा निर्णय देण्यात आलेला आहे, ज्याच्या अंतर्गत आता नवीन जे FIRs ज्या दाखल करायचे असतील ह्याच्या अंतर्गत तर ते करूच नाहीत असं कोर्टाने म्हटलेलं आहे. जरी ते केंद्र सरकारला करायचे असतील तरी ती प्रोसेस अतिशय कठीण होणार आहे. त्याचबरोबर जे लोक तुरुंगात आहेत या गुन्ह्याअंतर्गत, ह्या गुन्ह्याचा आरोप लावून ज्यांना तुरुंगात ठेवण्यात आलेलं आहे आणि ज्यांच्यावर ट्रायल सध्या चालू आहे, तर त्यांना बेलसाठी सुद्धा अप्लाय करता येणार आहे. यालाच जोडून अजून एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. अर्थातच केंद्राकडून याच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे आणि युनियन मिनिस्टर फॉर लॉ अँड जस्टिस जे आहेत किरण रिजिजू, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी म्हणजे ज्युडिशियरी आहे आणि जे लेजिस्लेटरी बॉडी आहे, एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे, तर ते एकमेकांचा मान राखत असतात, एकमेकांचा आदर करत असतात. मात्र दोघांनीही लक्ष्मण रेषा ओलांडू नये आणि आडकाठी एकमेकांची करू नये असे काहीसे त्यांनी संकेत दिलेले आहेत त्यांच्या विधानामधून. सध्या देशात जे धार्मिक समुदायांमध्ये ध्रुवीकरण तयार केलं गेलेलं आहे, ध्रुवीकरणाचं पोलरायझेशनचं वातावरण जे तयार केलं गेलेलं आहे, तर ते ओव्हरहाईप्ड असल्याचं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे. आपल्याला माहिती आहे की पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर आहेत आणि ते लवकरच राजकारणात उतरतील का काय असे संकेत सुद्धा आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या एका कार्यक्रमादरम्यान बोलत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की ते ओव्हरहाईप्ड आहे, जे पोलरायझेशन आहे ते, की जे प्रत्येक एक हिंदू जो BJPच्या हिंदुत्व अजेंड्यामुळे इम्प्रेस होतो, त्याच्याबरोबर अजून एक हिंदू असतो जो ह्या अजेंड्यामुळे इम्प्रेस होत नाही. त्याच्यामुळे विरोधी पक्ष जे आहेत तर त्यांना या मुद्द्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि पोलरायझेशनला ओव्हरहाईप करण्याच्या ऐवजी इकडं त्यांनी लक्ष त्यांचं वळवणं गरजेचं असल्याचं प्रशांत किशोर यांनी म्हटलेलं आहे. आज गुवाहाटीवरून तोरा अगरवाला यांनी एक अतिशय हार्टब्रेकिंग आणि चिंताजनक अशी बातमी दिलेली आहे. NRC आणि CAA आणि या सगळ्या संदर्भात जे काही डिस्कशन्स होत असतात तर त्या संदर्भातली अतिशय महत्त्वाची अशी ही बातमी आहे. जवळपास 9 वर्षांपूर्वी, म्हणजे जेव्हा भाजपचं सरकार केंद्रात आलंही नव्हतं, त्याच्या आधीपासून NRCच्या आजूबाजूची जी सर्व प्रोसेस आहे ती आसाममध्ये सुरू होती. तर 9 वर्षांपूर्वी आसाममधल्या अकोल राणी नामसुध्रा यांच्या 2 मुलांना, एक मुलगा आणि मुलगी, ह्या दोघांनाही ते भारतीय आहेत हे प्रूव्ह करण्याबद्दलची नोटीस आली की ते भारतीय आहेत ह्याचे पुरावे फॉरेनर्स ट्रिब्युनल समोर ह्याचे पुरावे सादर करण्याबद्दलची नोटीस त्यांना आली. याच्यानी डिस्टर्ब होऊन त्यांचा मुलगा जो होता तर त्यानं आत्महत्या केली आणि त्याचा जीव गेला. त्यांची मुलगी जी होती तिने त्याच्यानंतर ही सर्व प्रोसेस पूर्ण केली आणि 2015 साली तिला त्याच्यानंतर ती भारतीय असल्याचं प्रूव्ह झालं, त्याचा दाखला सुद्धा तिला मिळाला. मात्र ह्याच्या काही वर्षानंतर, यावर्षी 9 वर्षानंतर, यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात अकोल राणी नामसुध्रा ज्या आहेत तर त्यांना स्वतःला अशी नोटीस आली. त्यांच्या मुलींनी ह्या बातमीमध्ये असं सांगितलेलं आहे की हे त्यांच्यासाठी अतिशय शॉकिंग होतं, कारण ज्यावेळेस तिची स्वतःची सिटिझनशिप तिने प्रूव्ह केली होती तर त्यावेळेस तिच्या आईचे डॉक्युमेंट्स वापरले होते, त्यांच्या एन्सेस्टर्सचे डॉक्युमेंट्स वापरले होते आणि तसं असून सुद्धा आत्ता तिच्या आईला अशा प्रकारची नोटीस कशी काय येऊ शकते असा प्रश्न तिने विचारला. दुसरं म्हणजे 2014 मध्ये ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कॅम्पेन करत होते इलेक्शनसाठी, तेव्हा त्यांनी ह्याच्यावर दुःख व्यक्त केलं होतं. ते म्हणाले होते की असं कसं एखाद्याला त्याचं नागरिकत्व प्रूव्ह करायला लागू शकतं आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळे त्याचा जीव गेला, तर ही अतिशय दुःखद गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे ह्या सर्व प्रकरणातली जी आयरनी आहे ती सुद्धा या बातमीमध्ये अधोरेखित करण्यात आलेली आहे. बुधवारी सकाळी भारताचे माजी टेलिकॉम मंत्री पंडित सुखराम यांचं वयाच्या 95व्या वर्षी निधन झालं. त्याबद्दलची आणि त्यांच्या लाईफ जर्नीबद्दलची बातमी जी आहे ती आज इंडियन एक्सप्रेसच्या पान 1च्या अँकरला आलेली आहे, जी मनराज गरेवाल शर्मा यांनी चंदीगडवरनं दिलेली आहे.
टेलिकॉम रेव्होल्यूशन भारतात आणण्यामध्ये सुखराम यांचा मोठा हात होता. प्रत्येक घराघरापर्यंत टेलिफोनची लाईन जावी, टेलिफोनचं कनेक्शन जावं हे बघण्यामध्ये त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. भरपूर मोठा ह्याच्यामध्ये त्यांचा वाटा आहे. मात्र ज्या टेलिकॉम रेव्होल्यूशनसाठी ते ओळखले जातात, ज्या गोष्टीसाठी त्यांची ओळख आहे, तर त्याच गोष्टींनी त्यांचं नाव बदनाम सुद्धा केलं होतं. एका मोठ्या टेलिकॉम घोटाळ्यात त्यांचं नाव अडकलं होतं भ्रष्टाचारासाठी आणि त्याच्यानंतर त्यांनी रिझाईन सुद्धा केलं होतं. त्याने काँग्रेसचे नेते ते होते. काँग्रेसमधनं त्यांचं एक्सपल्शन सुद्धा झालं होतं, जे काही फॉलो झालं त्याच्यामधनं. तर जी गोष्ट त्यांनी घडवून आणली, हिमाचलमधले ते होते आणि हिमाचलमध्ये सुद्धा अगदी दुर्गम भागांपर्यंत सुद्धा टेलिफोन लाईन जाईल ह्याच्याकडे त्यांनी बघितलं होतं. ह्या ज्या टेलिफोन लाईन्स जाण्याची, लँडलाईन्स जाण्याची जी प्रक्रिया होती, त्यांनी त्याच्या पुढे जाऊन मोबाईल फोन्स प्रत्येक ठिकाणी पोहोचण्यामध्ये, ह्या टेलिफोन लाईन्स दुर्गम भागामध्ये पोहोचणं हे त्याच्या पुढे मोबाईल पोहोचण्यासाठी सुद्धा महत्त्वाचं होतं आणि ते त्यांनी हिमाचलमधल्या अतिशय दुर्गम भागांमध्ये सुद्धा करून दाखवलं होतं. पुण्याच्या बाजारपेठांमध्ये येणाऱ्या आंब्यांमध्ये कर्नाटकमधून येणाऱ्या आंब्यांचा मोठा समावेश असतो, मोठी संख्या असते आणि सध्या कर्नाटकमध्ये पाऊस पडतोय अनेक ठिकाणी, जे सायक्लोन असानी तयार झालेला आहे बंगालच्या उपसागरात आणि पूर्व किनारपट्टीच्या काही भागांमधनं ते क्रॉस झालं, तर त्याच्यामुळे कर्नाटकमध्ये पाऊस होतोय आणि या पावसामुळे पुण्यातला जो आंब्याचा सीझन आहे तो कट शॉर्ट होऊ शकतो. कारण ह्या पावसामुळे आंबे जे आहेत सध्या, जे कापणीला आलेत, काढणीला आलेत, तर ते खराब होऊ शकतात आणि त्याच्यामुळे जर कर्नाटकमधून येणाऱ्या आंब्यांचा सप्लाय कमी झाला, स्पेशली आता मेच्या एंडच्या दरम्यान, तर पुण्यातला आंब्याचा सीझन हा लवकर संपू शकतो, अशी बातमी आज पार्थसारथी बिस्वास यांनी एक्सप्रेससाठी केली आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे मधला डेटा बराचसा समोर आलेला आहे आणि त्याच्यावरच्या अनेक बातम्या आपण सर्वच पेपर्समध्ये बघत असतो. एक्सप्रेसमध्ये त्यातल्या बऱ्याचशा डिटेल्ड बातम्या बघत असतो. आज दिल्लीवरून हरिकिशन शर्मा यांनी जी बातमी दिलेली आहे त्याच्यानुसार देशभरातले जवळपास निम्मी कुटुंब, जवळपास अर्धी कुटुंब जी आहेत, तर ती सरकारी आरोग्य सेवा घेत नाही, ती सरकारी ठिकाणांवरून आरोग्य सेवा घेत नसल्याचं समोर आलेलं आहे. त्यातलं एक मेन कारण असं आहे की ही जी हॉस्पिटल्स असतात, तर तिकडच्या ज्या सुविधा असतात त्यांची क्वालिटी एवढी चांगली नसते. तिथं जे सुविधा मिळतात, की तिथं जे इक्विपमेंट असतील किंवा औषधं मिळण्याची ओव्हरऑलच सर्व जी काही प्रोसेस असेल, तर ते एवढी चांगली नसते, ती एवढी अप टू द मार्क नसल्यामुळे तिकडं जाण्याचा लोकांचा कल कमी असल्याचं ह्या सर्व्हेमधनं समोर आलेलं आहे. काल ज्युडिशियरीशी रिलेटेड दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या, दोन महत्त्वाचे निकाल काल येणार होते. एक अर्थात सिडिशनबद्दल होता, ज्याबद्दलची बातमी आपण बघितली. तर हा सिडिशन लॉ नक्की काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, त्याच्या मागचे सगळे जे वादविवाद आहेत ते काय आहेत, हे सर्व एक्सप्लेन करणारा आर्टिकल आज अपूर्व विश्वनाथ यांनी दिल्लीवरून दिलंय इंडियन एक्सप्रेसच्या एक्सप्लेन्ड या पानावर. त्याला जोडून अजून एक जे गोष्ट आहे, जी 2014 पासून 399 सिडिशनचे केसेस देशभरात रजिस्टर करण्यात आल्याचं ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि ह्या केसेसची पेंडन्सी जी आहे ती खूप मोठी आहे. हे केसेस लवकर ट्रायलला उभे राहत नाही, त्याच्यामुळे अनेकदा लोक बिना जामिनाचे तुरुंगात मोठ्या प्रमाणात राहत असल्याचं आज दीप्तिमान तिवारी यांनी जे ह्याला जोडून दुसरं आर्टिकल लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि आता म्हटल्याप्रमाणे दुसरा जे महत्त्वाचा निर्णय होता तो मॅरिटल रेप म्हणजेच वैवाहिक बलात्काराच्या संदर्भात होता. दिल्ली उच्च न्यायालयात एक केस चालू होती त्या संदर्भातली आणि 2 जजेसचं खंडपीठ होतं. तर विभाजित निकाल लागला. ह्यांच्यापैकी एक न्यायाधीशांचं म्हणणं होतं की वैवाहिक बलात्काराला गुन्हा न मानणं हे असंवैधानिक आहे, तर दुसऱ्या जजनी ह्याला सहमती दर्शवली नाही, त्यामुळे विभाजित निकाल लागला आणि त्याच्यामुळे आता ही केस जी आहे ती परत सुप्रीम कोर्टासमोर उभी राहणार आहे, सुप्रीम कोर्टाच्या एका खंडपीठासमोर परत उभी राहणार आहे. तर आज अपूर्व विश्वनाथ यांनीच की हे जे काही झालेलं आहे आतापर्यंत आणि ह्याच्या पुढे काय होणार आहे आता ह्या केसमध्ये याचा आढावा घेणारं अजून एक आर्टिकल आज लिहिलेलं आहे. हा होता आजचा इंडियन एक्सप्रेस. यापुढचा पेपर आहे महाराष्ट्र टाइम्स. राजद्रोहाला स्थगिती ही आज महाराष्ट्र टाइम्सच्या पान 1ची हेडलाईन आहे. आज ऑलमोस्ट सर्वच पेपर्समध्ये सिडिशन लॉबद्दल जे काही काल जी घडामोड झाली तर ती सर्वांच्या पान 1वरची मुख्य बातमी आहे. दुसरी बातमी महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांबद्दलची आहे की न्यायालयाच्या आदेशानुसार आज पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या प्रभाग रचनेच्या आराखड्याला आज निश्चित होणार होता तो आणि त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची बुधवारी मध्यरात्रीपर्यंत लगबग सुरू होती. प्रभागांच्या रचनेवर अनेकांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे आणि त्या संदर्भात यशदाचे महासंचालक एस चोक्कलिंगम यांच्या शिफारशीबाबत राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये अजून सुद्धा उत्सुकता आहे. मंगळवारी याबद्दलची अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. मंगळवारी म्हणजे 17 मेला. संपूर्ण देशात सध्या उन्हाळा वाढलाय, त्यामुळे केंद्र सरकारनं विद्यार्थ्यांसाठी शाळांच्या वेळा कमी करण्याच्या तसंच विद्यार्थ्यांना गणवेशाची सक्ती न करण्याच्या सूचना बुधवारी दिलेल्या आहेत. देशात अनेक ठिकाणी तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्याही वर गेलेलं आहे. अशा स्थितीत शाळांसाठी शिक्षण मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या आहेत.
बालेवाडीत मल्टीमोडल ट्रान्झिट हब होणार असल्याची बातमी आज मटाच्या पानेकच्या अँकरला आलेली बातमी आहे. बालेवाडीमध्ये सुमारे 11 एकर जागेत सार्वजनिक खासगी भागीदारीच्या म्हणजे PPP माध्यमातून मल्टीमोडल ट्रान्झिट हब विकसित करण्यासाठी महापालिका प्रशासनानं स्थायी समितीसमोर प्रस्ताव सादर केला आहे. यापूर्वी हा प्रकल्प पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे राबवण्यात येणार होता. मात्र स्मार्ट सिटी कंपनीची मुदत वर्षभरात संपणार असल्यामुळे हा प्रकल्प महापालिकेतर्फेच राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कायमच गर्दी असणाऱ्या कुमठेकर रस्त्यावर विश्रामबाग वाड्याजवळ पुणे महानगर परिवहन मंडळाच्या बसचा ब्रेक फेल होऊन अपघात झाल्याची घटना काल संध्याकाळी घडली. PMP बसनं एका रिक्षासह 6 ते 7 वाहनांना धडक दिली. या घटनेत 3 जण किरकोळ जखमी झाले तर वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान सुद्धा झालं. या अपघातानंतर कुमठेकर रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर वाहतुकीची कोंडी सुद्धा झाली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांचं ऑडिट सुरू झाल्याची बातमी सुद्धा आज मटानं केलेली आहे. महाविद्यालयांची शैक्षणिक गुणवत्ता उंचवण्यासाठी तसंच महाविद्यालयांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी विद्यापीठानं संलग्न महाविद्यालयांचं ऑडिट करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. त्यासाठी एक नवीन संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑडिटची प्रक्रिया राबवण्याला उशीर झाला असला तरी सुद्धा या प्रक्रियेत आतापर्यंत 20 महाविद्यालयांचं ऑडिट पूर्ण झालेलं आहे. ऊसाचा गाळप हंगाम हा ऑलमोस्ट संपत आलेला आहे आणि अजून सुद्धा अनेकांच्या शेतांमध्ये ऊस बाकी आहे. स्पेशली मराठवाड्यात हा अतिरिक्त ऊसाचा गंभीर प्रश्न आपण बघतो आहोत. त्याबद्दलच्या अनेक बातम्या सुद्धा आपण बघतो आहोत. त्याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात चिंता सुद्धा आहे आणि त्याच्यातून एक अतिशय विदारक घटना काल बीडमध्ये घडली. कारखाना ऊस घेऊन जात नसल्याच्या चिंतेतून नामदेव आसाराम जाधव या हिंगणगाव मधल्या शेतकऱ्यांनी काल गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी उभ्या ऊसाला आग लावली. पावसाळा तोंडावर असताना ऊस जो आहे तो शेतातच असल्यामुळे ते अस्वस्थ होते. या घटनेनंतर बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी हिंगणगाव इथे जाऊन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांची भेट घेतली आणि त्यांनी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर आहे मात्र शेतकऱ्यांनी संयम ठेवावा असं आवाहन केलं. असं आवाहन धनंजय मुंडे यांनी सुद्धा केलेलं आहे. जून महिन्यापर्यंत कारखाने गाळप करतील असं सुद्धा आवाहन त्यांनी केलं. देशातील 58% कुटुंब पाणी पिण्यापूर्वी त्यावर कोणतीही प्रक्रिया करत नसल्याचं समोर आलेलं आहे. 2019-21 या काळातील राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार ही बाब उघड झालेली आहे. ग्रामीण भागातील 66% कुटुंब पाण्यावर कोणतीही प्रक्रिया करत नाहीत तर शहरी भागातील 44% कुटुंब पाण्यावर प्रक्रिया करत नाहीत. यापुढच्या बातमीची हेडलाईन आपली आजची हेडलाईन ऑफ द डे आहे. स्कूल व्हॅन अद्याप नापास अशी ही हेडलाईन आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यासाठी जवळपास महिनाच उरलेला आहे आणि तरीसुद्धा शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅन्सचं पासिंग परिवहन प्रणालीतील चुकीच्या नोंदीमुळे रखडलेलं आहे. त्यामुळे स्कूल व्हॅनच्या पासिंगचा विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला फटका बसणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आज महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे प्लस या पुरवणीच्या पान 1 साठी कुलदीप जाधव यांनी पुण्यातून ही बातमी दिली आहे. हा झाला आजचा महाराष्ट्र टाइम्स. या पुढच्या पेपर्सकडे वळण्याआधी मी आपल्या सर्वांना एक अपील करू इच्छिते. आपल्याला माहितीच आहे की इंडी जर्नल हे एक स्वतंत्र पत्रकारितेचं माध्यम आहे आणि आमचं काम असंच कंटिन्यू करत राहण्यासाठी आम्हाला तुम्हा सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. आमच्या वेबसाईटवर आम्ही वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या बातम्या या वेळोवेळी करत असतो. त्याच्यामध्ये काही छोटे मोठे अपडेट्स असतात, काही सविस्तर लेख असतात, काही बातम्या इंग्लिशमध्ये असतात तर काही मराठीत असतात. आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या. इंडी जर्नल नावाचं आमचं यूट्यूब चॅनल पण आहे. मे बी तुम्ही आजचा हा एपिसोड यूट्यूबवरच बघत असाल, पण जर तुम्ही हा एपिसोड फेसबुकवर बघत असाल तर आमचं यूट्यूब चॅनलसुद्धा नक्की व्हिजिट करा. राऊंडअपच्या एपिसोड्सबरोबरच इतरही अनेक व्हिडिओज, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्याच्यावरती आहेत. काही वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ रिपोर्टाजेस आहेत, एक्सप्लेनर व्हिडिओज आहेत, इंटरव्ह्यूज आहेत, असं बरंच काही काही त्याच्यावर आहे. त्याच्यामुळे हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा कधी आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल. त्याचबरोबर इंडी रेडिओ नावाचं आमचं एक ॲपसुद्धा आहे. या ॲपवर नावात म्हटल्याप्रमाणेच ऑडिओ कंटेंट जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. काही पॉडकास्ट आहेत, काही चर्चासत्र आहेत, काही ऑडिओ बुक्स ह्याच्यावरती आहेत, ऑडिओ रिपोर्ट्स आहेत, असं बरंच काही काही आहे. तर हे ॲप नक्की डाउनलोड करा. मोस्टली ह्याच्यावरचं कंटेंट फ्री आहे, मात्र आमचं सबस्क्रिप्शन जर तुम्ही घेतलं जे अतिशय नॉमिनल दरामध्ये उपलब्ध आहे तर ते घेतल्यावर तुम्हाला अजूनही आमच्या प्रीमियम कंटेंटचा ॲक्सेससुद्धा मिळेल. तर हे ॲप नक्की डाउनलोड करा. तुम्हाला कार्यक्रम कसे वाटत आहेत हे आम्हाला कळवा आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा आम्हाला इतरही आर्थिक मदत करायची तुमची इच्छा असेल तर त्यासाठीची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. आता आपण वळूया आजच्या पुढच्या पेपरकडे जो आहे पुणे मिरर. वॉटर सप्लाय डिरेल्ड अशी आजची पुणे मिररच्या पान 1 ची हेडलाईन आहे. अतिशय इंटरेस्टिंग हेडलाईन आहे ही सुद्धा, कारण ही जी बातमी आहे तर ती पुण्याच्या काही भागांमध्ये झालेल्या पाणी टंचाई बाबत आहे. मात्र ही पाणी टंचाई मेट्रोच्या कामामुळे झालेली आहे, त्यामुळे ही अशी हेडलाईन देण्यात आलेली आहे.
AISSMS इन्स्टिट्यूट जी आहे तर तिकडं मेट्रोचं काम करत असताना एक पाईपलाईन फुटली. ही पाईपलाईन फुटल्यामुळे सोमवार पेठ, मंगळवार पेठ, कोरेगाव पार्क, पाटील एस्टेट, COEP अशा बऱ्याचशा एरियामध्ये काल दिवसभर पाणी पुरवठाच झाला नाही. ऐन उन्हाळा आहे, त्याच्यामध्ये अशा काहीतरी गोष्टीमुळे पाणी पुरवठा दिवसभर ते सुद्धा काही पूर्वसूचनेशिवाय अर्थातच, कारण अचानकच ही घटना घडली झाल्यामुळं नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. PMCचे टँकर्स या ठिकाणी पाठवण्यात आले, मात्र ते सुद्धा मागणी जी होती तर ती व्यवस्थित पूर्ण करू शकले नाही. आज राहुल देशमुख आणि विकी पटारे यांनी दोघांनी मिळून जे काही कालची सिच्युएशन होती त्याचं वार्तांकन केलेलं आहे. कालच आपण पुणे मिररमध्ये एक महत्त्वाची बातमी बघितली होती. आज अनेक पेपर्सनी त्याचा फॉलोअप घेतलेला आहे. आपण ही बातमी बघितली होती की कोंढव्यात एका लहान मुलाला, 11 वर्षीय मुलाला त्याच्या पालकांनी एका छोट्याशा फ्लॅटमध्ये, एका 1 BHK मध्ये 22 कुत्र्यांसोबत ठेवलेलं होतं. अतिशय गलिच्छ अवस्थेत त्याला तिथं राहावं लागत असल्याचं निदर्शनास आलं. आधी म्हणजे कोणीतरी टीप दिली, त्याच्यानंतर जाऊन चाइल्ड केअर सर्व्हिसेसवाल्यांनी पाहिलं आणि त्याच्यानंतर पोलिसांनी इंटरव्हीन केलं. त्या पालकांना अरेस्ट करण्यात आली होती, मात्र नंतर ते जामिनावर बाहेर आले आणि तो जो 11 वर्षांचा जो मुलगा होता त्याला आता दिघीमधल्या एका चाइल्ड केअर सेंटरला पाठवण्यात आलेला आहे आणि ते पुढं काय होणार आहे त्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. अर्चना मोरे यांनी या बातमीचा फॉलोअप घेतलेला आहे. पुण्यात एक होमिओपॅथिक औषधांचं दुकान जे आहे ते तब्बल 17 वर्ष बिना काही परमिट चालत असल्याचं पोलिसांच्या समोर आलेलं आहे. हे मेडिकल स्टोअर जे चालवत होते त्यांच्यावर ह्याच्या बाबतीत कारवाई करण्यात आलेली आहे. तिथली सर्व औषधं सीज करण्यात आलेली आहे. 2004 मध्ये लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर त्यांनी परत कधी लायसन्स रिन्यूअच नाही केला आणि तब्बल 17 वर्ष ते बिना लायसन्सचं हे दुकान चालवत होते. आज विकी पठारे यांनी याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट केलाय. हा झाला आजचा पुणे मिरर. आता आपण वळूया लोकसत्ताकडे. श्रीलंकेमध्ये सध्या जी काही सिच्युएशन आहे त्याबद्दलच्या बातम्या आपण रोजच बघत असतो. आज लोकसत्ताच्या पान 1वर पण बातमी आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की तिथं आंदोलनं सुरू आहेत. तिथे जे पंतप्रधान होते महिंदा राजपक्षे तर त्यांनी राजीनामा दिला. त्याच्यानंतर त्यांच्यावर सुद्धा हल्ला होण्याची शक्यता होती, त्यामुळे त्यांना वेगळ्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. तर ते सध्या नौदल तळात सुरक्षित असल्याची बातमी आज लोकसत्ताच्या पान 1वर आलेली आहे. राज्य गेले 19 दिवसांपासून भारनियमन मुक्त असताना बुधवारी मात्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच मंत्रालयात वीज पुरवठा खंडित झाल्याची घटना घडली. त्यामुळे ही बैठक आटोपती घ्यावी लागली. 5 मिनिटात वीज पुरवठा परत एकदा सुरू झाला असला तरी मुळात वीज पुरवठा खंडित का झाला याची चौकशी बेस्टने सुरू केलेली आहे. मार्च महिन्यापासूनच आपण भरपूर उष्णतेच्या लाटा यावर्षी बघितलेल्या आहेत. भरपूर यासाठी म्हणते कारण ॲव्हरेज दरवर्षीपेक्षा यावर्षी या उष्णतेच्या लाटांचं प्रमाण जास्ती आहे. उन्हाळा लवकर सुरू झाला आणि उष्णतेच्या लाटेचे दिवस सुद्धा वाढताना दिसत आहेत. तर ह्याचे गंभीर परिणाम मानवी जीवनावर सुद्धा पडत आहेत, मानवी आरोग्यावर सुद्धा पडत आहेत आणि उष्णतेमुळे गंभीर आजार आणि मृत्यू ओढावण्याचं प्रमाण वाढल्याचं स्पष्ट प्रयास या पुणे स्थित संस्थेने केलेल्या अभ्यासातनं स्पष्ट करण्यात आल्याचं आज लोकसत्ताच्या पान 1च्या अँकरच्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. राज्यात उन्हाच्या कडाक्यामुळे पाणी टंचाईचे गंभीर संकट निर्माण होऊ लागलेलं आहे. ग्रामीण भागात दररोज पाण्यासाठी टँकरची मागणी वाढू लागलेली असून 57 तालुक्यांमधील 1019 गावं आणि वाड्यांमध्ये 270 टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे. तसंच टँकर पुरवठ्याचे अधिकार हे प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले असून पाणी पुरवठ्यासाठी तातडीनं 46 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा होता आजचा लोकसत्ता आणि याचबरोबर इंडी जर्नलचा आजचा न्यूजपेपर राऊंडअपचा एपिसोड सुद्धा आम्ही इथंच थांबवत आहोत. दररोज आमचे एपिसोड्स बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर नक्की फॉलो करा. इंडी जर्नल हे आमचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इंडी रेडिओ हे आमचं ॲप डाउनलोड करायला विसरू नका. धन्यवाद.